हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फार्माटॉक्स. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं फार्मसी म्हणजे काय असतं, म्हणजे बेसिक सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, त्याची डेफिनेशन काय असते वगैरे. जेव्हा आपण फार्मास्युटिक्सचा पहिलं जे युनिट आहे ते बघणार आहोत आज. तर पहिल्या युनिटमधला पहिला पॉईंट जो आहे किंवा पहिला पार्ट म्हणू शकतो आपण, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड अँड डेव्हलपमेंट ऑफ प्रोफेशन ऑफ फार्मसी. तर फार्मसीची ॲक्च्युली डेव्हलपमेंट कशी झाली पूर्ण अँशियंट काळापासून ते आपण बघणार आहोत. इथं सोबतच बाजूला पीपीटी पण चालू असतील आणि ते तुम्ही बघू शकता. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कशी आपली डेव्हलपमेंट झालेली आहे फार्मसीची. तर बघूयात. तर सगळ्यात सगळ्यात पहिला पॉईंट आहे हिस्ट्री ऑफ फार्मसी प्रोफेशन. तर फार्मसी प्रोफेशन चालू कसं झालं किंवा सगळ्यात आधी ट्रेसेस कुठं आपल्याला सापडले फार्मसीचे. तर बघा, इट इज ट्रेस बॅक थर्ड मिलिनियम बी सी इन समारिया. तर हे समारिया जे आहे ते आजचा जो इस्रायल देश आहे तिथला थोडासा पार्ट आपण म्हणू शकतो. सगळ्यात आधी थर्ड मिलिनियम बिफोर ख्रिस्त या काळामध्ये. आता थर्ड मिलिनियम याचा अर्थ काय किंवा हे कोणता काळ येतो ॲक्च्युली, तर 8000 ते 2100 BC जो काळ आहे बिफोर ख्रिस्त. तुम्हाला माहितीच असेल, टाइम लाईन आपण खूप लहानपणापासून शिकत आलेलो आहे. इथं बाजूला पण लावलंच असेल पिक्चर टाइम लाईनचं. तर बिफोर ख्रिस्त आणि एडी म्हणजे ॲनो डॉमिनो किंवा इन द इयर ऑफ गॉड असं त्याला म्हणतो, किंवा इन कॉमन इरा असे 2-3 वर्ड आहेत त्याला ॲनो डॉमिनीला. तर बिफोर ख्रिस्त आपण कधीपासून, तर ख्रिस्तांच्या जन्मापासून अलीकडे आपण मोजत असतो वर्ष. आणि ॲनो डॉमिनी किंवा कॉमन इरा जो आहे तो तिथून पुढच्या साईडला इथे तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकताय. तर 8000 ते 2100 आपण जनरली म्हणतो 1 ते 10 किंवा 10 ते 100, पण हे उलट झालं. 8000 ते 2100. तर ते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल की ख्रिस्त जन्म हा मध्ये येतो. त्याच्या डाव्या साईडला इकडून आपण मोजत जातो 1 2 3 4 असं, आणि उजव्या साईडला 1 2 3 4 असं मोजत जातो. ओके, माझ्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला जेव्हा ती पट्टी बघता तेव्हा त्याच्या उजव्या आणि डाव्या साईडला अपोजिट होईल. तर त्यामुळं आपण कसं म्हणणार आहे की 8000 ते 2100 बिफोर ख्रिस्त ते मोजणं बरोबर आहे. पट्टी समजून घ्या किंवा टाइमलाईन समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल काय म्हणायचं आहे मला ते. आणि त्याच काळाला मिडल ब्रॉन्झ एज सुद्धा म्हणतात. तर या काळात आपल्याला काही ट्रेसेस सापडले फार्मसीचे. आणि कुठं तर समारिया कुठं आहे, इस्रायलचा जो आजचा देश आहे तिथला समारिया हा एक पार्ट आहे. आता ते नाव वेगळं झालं असेल तिथलं. त्यानंतर बघा, तर तिथले जे लोक होते, समरियन पीपल होते, त्यांनी क्युनिफॉर्म रायटिंग स्टाईल डेव्हलप केली. आता या क्युनिफॉर्म रायटिंग स्टाईल कशी असते ते पण इथं बाजूला पिक्चर लावलेलं असेल. तर ते लेटर्स असतात ते असे टॅपरिंग टुवर्ड्स एंड असे असतात. आणि त्यांनी काय केलं, क्लेचे टॅबलेट्स, क्ले म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की मातीचे गोळे बनवले, असे फ्लॅट सरफेसचे टॅबलेट बनवले. टॅबलेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे पीसी म्हणजे जे लहान लहान कम्प्युटर असतात किंवा सॉरी लॅपटॉप असतं, लॅपटॉप सारखी स्क्रीन असते त्याला आपण टॅबलेट म्हणतो. तर ते तशा टाईपचे क्लेचे ते मातीचे टॅबलेट्स बनवायचे, गोळे बनवून त्याचे, आणि त्यावरती ते लिहायचे आणि मग ते भट्टीमध्ये हे करायचे. भट्टीमध्ये ते जाळायचे, म्हणजे ते मग एकदम कडक, जसं विटा आपण बनवतो तसं ती क्ले एकदम कडक व्हायची. किंवा पॉटर्स जसं पॉट बनवतात ते मातीला आकार देतात आणि नंतर मग ते वाळवून जाळून घेतात त्यातून भट्टीतून, तशा प्रकारे. तर ते त्यांनी क्ले टॅबलेट्सवरती एक युनिफॉर्म रायटिंग स्टाईलमध्ये जुन्या काळात काय लिहिलं होतं तर त्यावरती, तर लिस्ट ऑफ ड्रग्स ऑफ ॲनिमल, प्लांट अँड मिनरल ओरिजिनचे. तर ह्या क्ले टॅबलेट्सवरती त्यांनी मेडिसिन्स लिहिल्या होत्या थोड्याफार ॲनिमल किंवा मिनरल ओरिजिनच्या. तसंच त्यामध्ये प्रिस्क्रिप्शन पण लिहिल्या होत्या विथ इन्क्लुडिंग इन्ग्रेडियंट्स आणि ते बनवायचं कसं आहे. आता प्रिस्क्रिप्शन तुम्हाला माहिती असतं, आजकालच्या प्रिस्क्रिप्शन कागदावरती येतात आणि त्यावरती काय असतं, फक्त औषधाचं किंवा त्या औषधाचं नाव असतं, म्हणजे सॉरी त्या डोसेज फॉर्म जे आहे. टॅबलेट असेल तर फक्त टॅबलेटचं नाव असतं, जे इन्ग्रेडियंट वगैरे लिहिलेलं नसतात. आपण ते मेडिकलमध्ये जाऊन देतो आणि ते जे काही लिहिलं असेल तो आपल्याला डोसेज फॉर्म मिळून जातो, म्हणजे
टॅबलेट किंवा कॅप्सूल क्रीम जे काही असेल ते. मग त्यांनी काय केलं होतं, त्या क्ले टॅबलेट्सवरती त्या प्रिस्क्रिप्शन लिहिल्या होत्या. पण कशा लिहिल्या होत्या, ती टॅबलेट कोणती आहे किंवा तो ड्रग कोणता आहे, त्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत आणि ते बनवायची कशी आहे, त्याची प्रोसिजर, असं ह्यांनी हे क्ले टॅबलेट्सवरती लिहून. टॅबलेट फार्मसीच्या मी वेगळ्या म्हणते. क्ले टॅबलेट्स म्हणजे मातीचे आपले जे टॅबलेट आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरतो तसे बनवलेले टॅबलेट्स त्याच्यावरती त्यांनी लिहून ठेवलं होतं. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला 3rd मिलेनियम बिफोर ख्रिस्ट काही ट्रेसेस सापडले ज्यामध्ये आपल्याला ही सगळी माहिती मिळालेली होती. आता जर का नेक्स्ट बघितलं आपण, हे सगळ्यात सुरुवातीची गोष्ट झाली. आता रेकॉर्ड्स ऍक्च्युली आपल्याला कुठून मिळायला चालू झाले, की आपल्याला रेकॉर्ड्स कुठून आहेत, तर बघूयात आपण. फर्स्ट 2600 BC म्हणजे 2600 बिफोर ख्रिस्त. तर ह्या वेळेला काय सापडलं आपल्याला, आपण आता जाताना म्हणजे येता तुम्हाला उलट वाटेल ते, पण टाइमलाईन नुसार येतोय. 2600, 2500, 2400, त्यानंतर मग 1 बिफोर ख्रिस्त, त्यानंतर मग आपलं पुढचं ॲनी डॉमिनो चालू होईल. ओके. सो 2600 बिफोर ख्रिस्तला काय सापडलं, तर बेबीलोनियन जे ठिकाण आहे तिथं काही रेकॉर्ड सापडले आणि त्यामध्ये मेडिसिन्स कशा बनवायच्या, काही प्रिस्क्रिप्शन्स सापडले. आणि त्यावेळेला काय केलं जाईल, आता बेबीलोनियन हे कोण होते, तर आपण म्हणतो महाराष्ट्रीयन पीपल. तर बेबीलोन म्हणून एक आधीच्या काळात एक ठिकाण होतं आणि तिथल्या लोकांना बेबीलोनियन असं म्हणायचे. आता ह्याचा मॅप पण दिला जातो, दिलाय मी साईडला पिक्चरमध्ये. तर बेबीलोनियन ही किंवा बेबीलोन जो आहे एरिया, तो सिरिया, इराक आणि इराणचा पार्ट मिळून असं ते तयार झालं होतं. आता त्यांची नावं वेगळी आहेत, ती जुनी नावं राहिलेली नाही आहेत. समारिया किंवा बेबीलोन अशी नावं राहिलेली नाहीत, नावं बदलत गेली. ती खूप जुन्या काळातली नावं आहेत. ओके. तो मॅप पण मी इथं लावते. बाजूलाच तुम्हाला कळेल की हा पार्ट इंडियापासून किती लांब आहे. इंडिया या साईडला येतं आणि बाजूलाच ह्या साईडला हे 3 देश दिसतील तुम्हाला. आजच्या काळातला मॅप लावते मी, तर तो पण बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल की बेबीलोन ऍक्च्युअली कुठं होतं. आणि त्यानंतर हे झालं 2600 किंवा 2600 बिफोर ख्रिस्तचे रेकॉर्ड जे बेबीलॉनमध्ये सापडले होते. नेक्स्ट काय झालं, त्यानंतर 1550 बिफोर ख्रिस्त, 1550 BC ह्या वेळेला काय सापडलं, तर एक डॉक्युमेंट लिहिलं गेलं होतं, इबर्स पपायरस. आणि हे कुठं लिहिलं होतं, तर इजिप्तमध्ये लिहिलं होतं डॉक्युमेंट. आणि ह्यामध्ये काय होतं, ह्या डॉक्युमेंटमध्ये इबर्स पपायरसमध्ये, तर त्यामध्ये प्रिस्क्रिप्शन होत्या, त्यानंतर मोड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन होते, त्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ गार्गल्स, इनहॅलेशन्स, सपोजिटरीज, ऑइंटमेंट्स अँड लोशन्स. तर ह्यामध्ये जे रेकॉर्ड्स प्रिस्क्रिप्शनचे पण होते, सोबत मोड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आता हे हळूहळू तुम्हाला सुटिक्समध्ये पुढे येतच जाईल की मोड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कोणते असतात किंवा टाइप्स ऑफ डोसेज फॉर्म. आता ह्यात जर आपण बघितलं, डोसेज फॉर्म हे गार्गल्स, इनहालेटर्स वगैरे आहेत, सपोजिटरीज, हे सगळे डोसेज फॉर्म्स आहेत. आणि मोड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे थ्रू ओरल, थ्रू इंट्राव्हेनस म्हणजे इंजेक्शन आपण म्हणतो, किंवा थ्रू नोज. तर हे सगळे जे आहेत हे मोड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असतात वेगवेगळे. ते पण आपल्याला पुढे शिकायचं आहे. आता फक्त एवढं बेसिक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या इबर्स पपायरसमध्ये काय होतं, मोड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन होते, प्रिस्क्रिप्शन होत्या, आणि सोबतच वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स कसे बनवायचे, हे गार्गल्स वगैरे कसे बनवायचे हे पण दिलं होतं. सोबत त्यामध्ये किती प्रिस्क्रिप्शन होत्या, तर 800 प्रिस्क्रिप्शन होते आणि जवळपास 700च्या आसपास ड्रग्ज दिले होते. तर ड्रग्ज म्हणजे जे आपण टीव्हीमध्ये वगैरे बघतो आजकाल तसले ड्रग्ज नाहीये. तर ड्रग्ज मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की जो मेन इन्ग्रेडियंट असतो, जो आपण त्या डिसीजला ट्रीट करण्यासाठी वापरणार आहे, त्याला ॲक्च्युली आपण ड्रग म्हणतो किंवा ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आपल्या फार्मसीच्या भाषेमध्ये म्हणतो. तर एवढं त्या इबर्स पपायरस या डॉक्युमेंटमध्ये सापडलं होतं. आता त्यावेळी त्या काळी काय यूज करायचे इजिप्शियन लोक ज्यांनी हे डॉक्युमेंट लिहिलं, त्यावेळी मॉर्टर पेसल, सीव्ज, त्यानंतर हँडमिल्स वगैरे ते गोळ्या औषधं बनवण्यासाठी वापरायचे. आता मॉर्टर पेसल म्हणजे तुम्ही लॅबमध्ये कधी बघितलं असेल, किंवा घरातलंच उदाहरण द्यायचं झालं तर आपला खलबत्ता जो असतो त्याला आपण सायंटिफिक भाषेत मॉर्टर पेसल असं म्हणतो. सीव्ज म्हणजे चाळणी,
तर अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट तेव्हा ते लोक यूज करायचे गोळ्या औषधं बनवण्यासाठी. त्यानंतर बघा, ह्याच काळात काय होतं, हे फार्मासिस्ट जे आहेत, आजकालच्या काळात आपण बघतोय की डॉक्टर्स वेगळे असतात, फार्मासिस्ट वेगळे असतात. डॉक्टर्समध्ये पण परत स्पेशलायझेशन असतं. हार्ट स्पेशालिस्ट, गायनोकॉलॉजिस्ट वगैरे असे डॉक्टर्स वेगवेगळे असतात. पण तेव्हाच्या काळात काय होतं, जे प्राइस्ट होते, प्राइस्ट म्हणजे काय माहिती आहे, जे देवळातले पुजारी आपण म्हणतो किंवा जे धार्मिक विधी करायचे, तर तेच काय करायचे, हे धार्मिक विधी पण करायचे, देवळात पूजा पण करायचे. आणखी डॉक्टर आणि फार्मासिस्ट हे सगळे रोल पण तेच करायचे. म्हणजे पेशंट कुणी आजारी आहे त्याला चेक करणं, त्याला औषधं बनवून देणं, आता त्यासाठी लागणारी जे काही गोळी औषध आहे तो पण तो स्वतः बनवून द्यायचा. तर एवढे सगळे रोल तो प्राइस्ट एकटाच व्यक्ती करायचा. आताच्या काळासारखं नाही राहिलेलं की पुजारी आपण बघतो वेगळे असतात, त्यांना या गोष्टी फक्त ते मंदिरातले पूजा किंवा धार्मिक कार्य करतात, ते ह्या गोष्टी करत नाहीत, म्हणजे डॉक्टरचं किंवा फार्मासिस्टचं काम करत नाहीत. तर अशा प्रकारे त्यानंतर त्याच काळात काय होतं, तर जे ड्रग्ज वापरले जायचे ते नॅचरल ओरिजिनचे असायचे. म्हणजे आजकाल आपण बघतो तुळशीची कितीतरी गुणधर्म असतात किंवा बडीशेप आहे, बडीशेपचे कितीतरी गुणधर्म असतात. तर अशा प्रकारचे ड्रग्ज होते जे हर्बल किंवा नॅचरल ओरिजिनचे होते. आणि व्हेइकल्स जे होते ते कुठले वापरले जायचे, तर बियर, वाईन किंवा हनी, मिल्क अशा टाईपचे. आता व्हेइकल्स म्हणजे वाहनं असं नाही इथं अर्थ होत. फार्मसीच्या भाषेमध्ये काय होतं, व्हेइकल्स म्हणजे एखादं लिक्विड किंवा सेमी सॉलिड औषध बनवायचं आहे, त्यामध्ये आपल्याला सॉलिड मिक्स करायचं आहे किंवा लिक्विड सोबत लिक्विड मिक्स करायचं आहे, तर काहीतरी बेस हवा आहे त्याला आपल्याला. ओके, जसं आपण लिंबू सरबत बनवतो, पण फक्त लिंबू आणि साखर घेऊन चालत नाही, त्यासाठी एक व्हेइकल लागतं, माध्यम लागतं काहीतरी त्याला लिक्विड बनवण्यासाठी. मग आपण काय करतो, पाणी वापरतो तिथं, त्यामध्ये मग लिंबू, मीठ, साखर घालतो आणि सरबत बनवतो. तर तशा टाईपमध्ये त्या काळात कोणते व्हेइकल्स वापरायचे हे लिक्विड्स बनवण्यासाठी किंवा सेमीसॉलिड डोसेज फॉर्म बनवण्यासाठी, तर बियर असायची, वाईन असायची, मिल्क असायचं, हनी. तर अशा प्रकारचे व्हेइकल्स वापरून आणि काही नॅचरल ओरिजिनचे हर्ब्स वापरून, जसे की तुळस आली, अकॅशिया आलं, ते पण तुम्हाला पुढे स्टडीला येईल डिटेलमध्ये. फेनेल म्हणजे बडीशेप आली. तर असले हर्बल ड्रग्ज वापरून ते त्या काळी औषधं बनवायचे. ओके, आणि ह्याच काळात चायनामध्ये काय चाललं होतं, तर त्यावेळी डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट ही थेअरी डेव्हलप झाली. म्हणजे पेशंट असतो, त्याला डायग्नोज करायचं आहे आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला निदान करायचं आहे की काय झालंय, त्यानंतर त्याला ट्रीट करायचे. तर अशी एक थेअरी डेव्हलप करण्यात आली. आणि ह्याच काळात एक बुक लिहिलं गेलं चायनामध्ये, हुआंग दी निजिंग. त्या बुकचं नाव आहे हुआंग दी निजिंग. तर हे एक चायनामधलं बुक आहे. आणि त्यामध्ये काय होतं, तर बेसिक प्रिन्सिपल ऑफ फार्मास्युटिकल ड्रग यूज. आता हे ड्रग्स जे होते वेगवेगळे, त्यांचे यूज त्यामध्ये मेन्शन केले होते. त्यानंतर बघा, 800 बिफोर ख्रिस्त इथपर्यंत झालं. पुढचा काळाला 800 बिफोर ख्रिस्त. आपण तुमच्या लक्षात येते का, ऍक्च्युली पुढे यायला लागलोय, तुम्हाला असं वाटू नये की मागं चाललोय. टाइमलाईन एकदा व्यवस्थित शिकून घ्या किंवा वाचून घ्या. हवं असल्यास मी जर का तुम्हाला टाइमलाईन शिकायची असेल तर तुम्ही तसं कमेंट करा, मी ती टाइमलाईन पण तुम्हाला एक्सप्लेन करेन एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, सो 800 बिफोर ख्रिस्त. आता ह्या पिरियडमध्ये काय झालं, तर ह्या काळात आयुर्वेदिक मेडिसिन्स डिस्क्राईब केल्या गेल्या. आता आयुर्वेद जर तुम्हाला माहिती असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला प्राऊड असायला पाहिजे, इंडियामध्ये डेव्हलप झालेलं आहे. आणि ह्याच काळामध्ये इंडियामधून काही आयुर्वेदिक मेडिसिन्स डिस्क्राईब केल्या गेल्या. आणि हे कशा थ्रू झालं, तर चरक संहिता हे बुक तुम्ही ऐकलं असशील. तर हे चरक जे होते, इंडियन फिजिशियन होते, त्यांनी हे चरक संहिता लिहिली. आणि त्यामध्ये काही आयुर्वेदिक मेडिसिन्स त्यांनी डिस्क्राईब केले. त्यामध्ये ड्रग्ज होते, ॲनिमल, प्लांट आणि मिनरल ओरिजिनचे ड्रग्ज त्यांनी एक्सप्लेन केले होते. आता हे चरक संहिता किंवा सुश्रुत संहिता ही बुक्स जे आहेत किंवा ह्याची हिस्ट्री जी आहे ती आपण इंडियामधली हिस्ट्री जेव्हा आपण बघणार आहे फार्मसीची, त्या वेळेला बघणार आहे. आता आपण काय बघतोय, तर ओव्हरऑल वर्ल्डमध्ये फार्मसी कसं डेव्हलप झालं, मग ख्रिस्तांच्या अँशियंट काळापासून ते आतापर्यंत, किंवा रेकॉर्ड जेव्हा एक ऍक्च्युअल त्याचे रेकॉर्ड तयार झाले तिथपर्यंतची आपण हिस्ट्री बघतोय. ओके, सो नंतर ह्या पॉईंट नंतर आपण पुढच्या पॉईंटमध्ये आपण इंडियामधील हिस्ट्री बघणार आहे. त्यानंतर बघा 460 बिफोर ख्रिस्त. आता ह्या काळात काय झालं,
तर एक हिपोक्रेट्स नावाचे ग्रीक फिजिशियन होते आणि त्यांनी लिहिलं हिपोक्रॅटिक कॉर्पस नावाचं एक डॉक्युमेंट. आणि हे जे आहेत हिपोक्रेट्स त्यांना फादर ऑफ मेडिसिन असंही म्हणतो आपण. हा क्वेश्चन तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनला येऊ शकतो बऱ्याचदा, तर हे लक्षात ठेवायचे. हिपोक्रेट्स ग्रीक फिजिशियन होते जे फादर ऑफ मेडिसिन्स असं आपण त्यांना म्हणतो. आणि त्यांनी बरेचसे डॉक्युमेंट्स लिहिले आणि त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट्स एकत्र करून त्याला आपण म्हणतो हिपोक्रॅटिक कॉर्पस, आणि ज्यामध्ये सगळे व्हेजिटेबल ओरिजिनचे ड्रग होते. तसंच त्यासोबत गार्गल्स, ऑइंटमेंट, पेस्ट्रीज हे बनवण्याचंही मेथड होते त्यामध्ये. तर हे झालं हिपोक्रेट्सच्या काळामध्ये काय झालं ते. त्यानंतर बघा 134 to 63 बिफोर ख्रिस्त. तर ह्या काळात काय झालं, किंग ऑफ पॉन्टस ज्याचं नाव होतं मिथ्रिडेट्स, आणि त्यांनी काही पॉइझन्स आणि अँटीडोट्स शोधून काढले. ओके, सो किंग ऑफ पॉन्टस, पॉन्टस हे कुठला आहे तर आत्ताचा जो टर्की देश आहे त्याला त्या काळात पॉन्टस असं म्हटलं जायचं. कुठल्या 134 to 63 बिफोर ख्रिस्त या काळामध्ये. तर तिथला मिथ्रिडेट्स नावाचा जो किंग होता त्यांनी पॉइझन म्हणजे विष पण तयार केलं आणि अँटीडोट्स म्हणजे त्याच्यावरती विषावरती मेडिसिन पण तयार केली. आणि मग ते काय केलं, त्यांनी स्वतःवरतीही त्याचे प्रयोग केले, प्लस त्यांचे जे प्रिझनर होते म्हणजे युद्धाच्या काळात जे कैदी करून ठेवायचे त्या कैद्यांवरतीही त्यांनी विषाचे ह्या प्रयोग केले. सो आतापर्यंत आपण बघितलं मेडिसिन, नॅचरल ओरिजिनचे, आयुर्वेदिक, त्यानंतर त्यांचं प्रिस्क्रिप्शन, मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर प्रिपरेशन, आणि आता इथं काय झालं, विष सुद्धा लोकांनी तयार करायला चालू केलं, प्लस त्यासोबत अँटीडोट्स पण तयार केले. सो हे फक्त डिसएडव्हान्टेजेस नाहीये, चांगली गोष्ट आहे की बऱ्याचदा आपल्याला पॉइझन इन्फेक्शन होतं आणि त्यावरती अँटीडोट पण काढूयात असा कोणीतरी विचार केला त्या काळात. त्यानंतर बघा 40 to 90 AD. आता एडी म्हणजे काय, आता हा झाला बिफोर ख्रिस्तचा काळ, 63 वर्षापूर्वी, ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी 63 वर्षापूर्वी. आता बघतोय आपण प्रेझेंट काळात, तर आता इथून पुढे एडी चालू झालं, ॲनो डॉमिनो म्हणजेच कॉमन इरा ज्याला आता आपण जो बघतोय कॉमन इरा चालू आहे आता. तर आपण टाइमलाईनच्या राईट साईडला म्हणजे आपल्या राईट साईडला टाइमलाईनच्या लेफ्ट साईडला यायला लागलोय. तर त्यामध्ये डायोस्कोराइड्स नावाचे एक ग्रीक फिजिशियन आणि बॉटनिस्ट होते आणि त्यांनी काय लिहिलं तर डी मटेरिया मेडिका नावाचं डॉक्युमेंट लिहिलं होतं आणि त्यामध्ये पण बरेचसे बॉटनिकल ड्रग्ज वगैरे इन्क्लूड केले होते. सो हा झाला 40 to 90 ADचा काळ. त्यानंतर 160 AD, तर इथं पण एक गॅलन नावाचे एक फिजिशियन होते आणि ह्या काळात काय केलं त्यांनी हिपोक्रेट्स आणि डायोस्कोराइड, आपण मागं बघितलेलं डायोस्कोराइड आणि हिपोक्रेट्स या दोघांचे डॉक्युमेंट्स कंपाईल केले म्हणजे एकत्र केले आणि त्यामध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट करून एक डॉक्युमेंट लिहिलं त्यांनी गॅलेनिकल्स म्हणून, आणि त्यामध्ये यूज आणि वेगवेगळ्या ड्रगचे यूज आणि फॉर्म्युलेशन पण इन्क्लूड केले होते. तर हा झाला इथपर्यंतचा भाग झाला. त्यानंतर बघा 7th to 12th सेंचुरी, आणि ह्याच पिरियडला आपण अरेबिक पिरियड पण म्हणतो. आणि ह्यामध्ये काय व्हायला लागलं तर लोक एकमेकांशी कनेक्ट करायला लागले किंवा देशातून देश फिरायला लागले, आणि ह्या काळात कल्चरल ट्रान्समिशन किंवा नॉलेजचं ट्रान्समिशन इकडं तिकडं घेणं चालू झालं. आणि जे मॉन्क्स होते त्यांना ॲज अ ॲपोथकेरीज म्हणून ट्रेन करण्यात आलं. त्यानंतर आता ह्या ॲपोथकेरीज ही इथं टर्म तयार झाली. अरेबिक पिरियडमध्ये ॲपोथकेरीज ही टर्म तयार झाली. आता ह्या ॲपोथकेरीजचं काम काय होतं तर जे मगाशी सांगितलं प्राइस चेक करायचे तेच काम होतं की औषधं गोळा करायची, ते बनवायची, त्यानंतर औषधं हर्ब्स जे आहेत वेगवेगळे ते गार्डनमध्ये उगवून ठेवायचे किंवा तयार करायचे, गार्डनमध्ये उगवून घ्यायचे. आणखी त्यानंतर जे नॉलेज दिलेलं आहे आपल्याला ते प्रिझर्व करून ठेवायचं. तर ही सगळी कामं हे ॲपोथकेरीज करू लागले 7th to 12th सेंचुरीमध्ये. त्यानंतर आली 9th सेंचुरी. 9th सेंचुरीमध्ये काय झालं, आता हे आपलं प्रोफेशन जे आहे फार्मसीचं थोडं थोडं बगदादमध्ये म्हणजे थोडं थोडं ते यायला लागलं फार्मसीमध्ये, की गोळ्या बनवायच्या असतात त्या डिस्पेन्स करायच्या असतात, आणि हे कुठं व्हायला चालू झालं बगदादमध्ये. आणि नंतर ते आपण हे लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आहे बहुतेक. आणि त्यानंतर मग ते युरोपमध्ये पसरलं गेलं अल्केमी नावाच्या खाली, आणि परत ते मग केमिस्ट्री म्हणून ते डेव्हलप झालं तंत्रज्ञान. आणि त्यामध्ये पहिली जी प्रोसेस आहे केमिकल प्रोसेस ती कुठं केली गेली तर
मेझोपोटेमिया, चायना आणि इजिप्त या ठिकाणी पहिली केमिकल प्रोसेस करण्यात आली आणि इथून पुढे हळूहळू फार्मसीची डेव्हलपमेंट व्हायला चालू झालेली आहे. आता इथून पुढे ऍक्च्युली कशी फार्मसीची डेव्हलपमेंट चालू झाली ते इथून पुढे बघूयात आपण. आता फार्मसी होती होती खरी, म्हणजे आपण बघितलं प्राइस्ड होते, ते मेडिसिन्स बनवायचे, त्यानंतर पूजापाठ करायचे, लोकांची ट्रीटमेंट करायचे. पण फार्मसी असं सेपरेट काही प्रोफेशन नव्हतं त्या काळात. मग काय झालं की मेडिसिन आणि फार्मसी हे सगळं एकत्रच, म्हणजे पेशंटला बघा पण तुम्ही एकाच व्यक्तीनं बघायचं, चेक करायचं, डायग्नोज करायचं, त्याला ट्रीटमेंट करायची, ट्रीटमेंट करताना सगळे ते मेडिसिन्स घ्यायचे, ते गोळा करायचे, त्याचं औषध बनवायचं, ते द्यायचं त्या लोकांना, तर हे सगळं एकच व्यक्ती करायचा. आणि मग काय झालं, हे एका व्यक्तीला लोड व्हायला लागलं. मग त्यावेळी फिजिशियन जे असतात, हे जे डॉक्टर होते, यांनी काय केलं, एक असिस्टंट बाजूला आपल्या नेमायला चालू केलं की जो त्यांना हे सगळे मेडिसिन्स हर्ब्स जे आहेत ते कलेक्ट करून देईल, ते मेडिसिन्स बनवून देईल असं. त्यानंतर मग हळूहळू काय व्हायला लागलं, तर हे सगळं एकाच व्यक्तीला जमणार नाही. हे अरब लोक जे आहेत त्यांना थोडं थोडं ते रिअलाइज व्हायला लागलं की एक व्यक्ती हे सगळं काम करू शकत नाही. म्हणजे जरी असिस्टंट असला तरी एकाच व्यक्तीनं ते चेक करणं पेशंटला, त्याला डायग्नोज करणं आणि औषधं देणं हे एकाला पॉसिबल नाही, असं अरब लोकांना समजायला लागलं. आणि म्हणून त्यांनी काय ठरवलं की जर का आपण फिजिशियन आणि फार्मसिस्ट जर का सेपरेट केले, एकमेकांवरती त्यांचा कंट्रोल पण राहील आणि सोबत ते एक सेफ्टी पण जास्त पेशंटला मिळेल त्या गोष्टींमुळं, की कंट्रोल असल्यामुळे एकमेकांवरती. आणि म्हणून त्यांनी एक विचार केला की आपण मेडिसिन आणि फार्मसी हे फील्ड सेपरेट करूया. हे आपण 9th सेंचुरीमध्ये बघतोय. त्यानंतर बघा, मग इथून बगदादमध्ये पहिलं मेडिकल चालू झालं. 770च्या काळामध्ये बगदादमध्ये पहिलं मेडिकल चालू केलं. बट तरीही त्यांच्याकडं जे हवं आहे तसं एज्युकेशन नव्हतं लोकांकडं अजूनही. म्हणजे एक जे सायंटिफिक नॉलेज म्हणू शकतो आपण, किंवा एक प्रॅक्टिकल नॉलेज असणं, थेरॉटिकल नॉलेज असणं, असं काही एज्युकेशनल असं नव्हतं जे पूर्वीपासून चालत आलंय तेच पुढे कॅरी फॉरवर्ड केलं जायचं. आणि मग हे कधी चेंज झालं, तर कॅलिफ अल मुमेन यांनी ते चेंज केलं हळूहळू. आणि मग त्यानंतर फार्मसिस्टना प्रोफेशनल एज्युकेशन मिळायला सुरुवात झाली. आता बघा 1231चा काळ आहे पुढचा. तर इथून पुढची हिस्ट्री जी आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात, कारण खूप लेंदी व्हिडिओ पण जाईल आणि तुम्हाला पण बोर होऊन जाईल. इथपर्यंत आहे ती हिस्ट्री तुम्ही बघा, आणि राहिलेली हिस्ट्री जी आहे वर्ल्डमधली हिस्ट्री आपण बघायला लागलो या व्हिडिओमध्ये. तर ती आपण हिस्ट्री जी आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक, शेअर आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. थँक्यू.